आणि आता महत्त्वाच्या बातमी आपण पाहूया। कोल्हापूरमधील सूरज साखरे गोळीबार प्रकरणामध्ये 2 आरोपींना अटक। अनैतिक संबंधातून गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती। सूरज साखरे याच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। सूरज साखरे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची देखील माहिती। अहिल्यानगर जिल्ह्यामधील 46 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित। जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांची कारवाई। भरारी पथकाच्या तपासणी मोहिमेमध्ये त्रुटी आणि गैरप्रकार आढळले। सांगलीमधील कृष्णा नदीकाठी पंप बसवलेले शेतकरी वीज बिल माफीपासून वंचित राहणार। 7.5 हॉर्स पॉवरची अट काढून ती 10 हॉर्स पॉवर करण्याची कृष्णा नदीकाठच्या शेतकऱ्यांची मागणी। करमाळा गोंडरे बाशी बस वेळेवर सुरू करण्यासाठी युवा सेनेचं ठिय्या आंदोलन। सोलापूरच्या करमाळा आगारामध्ये ठिय्या आंदोलन। विद्यार्थ्यांच्या रखडपट्टी विरोधामध्ये संतप्त घोषणाबाजी। आगार प्रमुखांना दिला तीव्र आंदोलनाचा इशारा। नाशिकच्या कळवणमध्ये आश्रमशाळेमध्ये विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याच्या प्रकरणामध्ये मुख्याध्यापकांसह तिघांचं निलंबन। आरोग्य विभागाच्या तपासणी व्यवस्थेची देखील चौकशी सुरू। आदिवासी विकास विभागाकडून देखील सखोल चौकशी। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मेंढपाळांचं अन्नत्याग आंदोलन। मेंढ्यांसाठी वनचराई क्षेत्र मोकळं करून द्यावं ही प्रमुख मागणी। आंदोलनस्थळी मेंढ्या आणत धनगर समाजाचा एल्गार। थायलंड, म्यानमार आणि लाओस सीमेवरील गोल्डन ट्रायंगल परिसरात ओलीस ठेवलेल्या तरुणांच्या सुटकेसाठी टास्क फोर्स। नोडल ऑफिसर म्हणून बीडच्या पोलीस अधीक्षकांची नियुक्ती। टास्क फोर्समध्ये एटीएस आणि आयबीचे देखील अधिकारी। जळगाव जामोद पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी संदीप मोरेला 1 दिवसाची पोलीस कोठडी। संदीप मोरेला 25,000ची लाच घेताना पकडल्याचं प्रकरण। मोरे मागील 10 वर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत। जळगावच्या 40गाव नगर परिषदेला 2 अग्निशमन बंबांसाठी 1,80,00,000 रुपयांच्या निधीला शासनाची मंजुरी। शहरासह ग्रामीण भागाला मोठा दिलासा। व्यापाऱ्याची पैशांची बॅग हिसकावून जबरी चोरी करणारे 4 आरोपी ताब्यात। जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची मोठी कारवाई। कल्याण पूर्वेमध्ये प्रेयसीसमोरच प्रियकराची हत्या। मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल। आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू। या प्रकरणामधील सर्व आरोपी फरार। व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून 2 मुलांसह शिक्षकानं जीवन संपवलं। मित्राला फोन करून जीवन संपवत असल्याचं सांगितलं। हदगाव गटशिक्षणाधिकारी आणि केंद्र प्रमुखांच्या जाचाला कंटाळलो असं व्हॉट्सअप स्टेटस त्यांनी ठेवलं होतं। नांदेडच्या मुदखेडमध्ये पुणे गाव परिसरामधील घटना। गोदावरी नदीपात्रामध्ये गाडी घालून त्यांनी आपलं जीवन संपवलंय।